सर्वजण कसे आहात? मजेत आहात ना? मस्त. आज आपण परिपाठ शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? परिपाठ. आपण शाळेत पहिल्यांदा आल्यावर काय करतो सर्वांना माहिती ना? काय करतो अगोदर? प्रार्थना म्हणतो, भजन म्हणतो, श्लोक म्हणतो आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करतो. मग आज आपण परिपाठ घेणार आहोत. आज आपण कधीपासूनच परिपाठाला सुरुवात करूया. सर्वांनी अगोदर खाली बसायचे मांडी घालून आणि हातांची अशी मुद्रा करायची, डोळे बंद करायचे आणि ताठ बसायचे. बसले का सगळेजण? हो ना? चला तर मग आता आपण ओमला सुरू करू. ओंकार म्हणायला सुरुवात करूया. पहिले सर्वांनी उंच श्वास घ्यायचा. पुन्हा एकदा श्वास घ्या उंच. पुन्हा एकदा श्वास घ्या उंच. आपले दोन्ही तळहात एकमेकांवर घासायचे आणि अलगद डोळे आणि गालावरनं फिरवून अलगद हळूहळू डोळे उघडायचे. कसं वाटतं सर्वांना? छान वाटतं ना? चला तर मग आता प्रार्थना म्हणूया. सर्वांनी माझ्या मागे प्रार्थना म्हणायची. सर्वजण ताठ बसा बरं. सर्वांचं लक्ष आहे माझ्याकडे? चला तर. देवा मी लहान आहे तुझा बाळ, करीतो नमन देवराया. आई आणि बाबा माझे गुरुजन, करीतो नमन त्यांच्या पायी. देवा मी लहान आहे तुझा बाळ, करीतो नमन देवराया. भारत ही आम्हा सकलांची माता, प्रिय ती आम्हाला बंधू तिजला. देवा मी लहान आहे तुझा बाळ, करीतो नमन देवराया. देवराया देवराया. आता आपण भजन म्हणूया. सर्वांनी माझ्याबरोबर भजन म्हणायचं. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा राजा रखुमाई राणी, विठोबा राजा रखुमाई राणी. चंद्रभागेला झुळ झुळ पाणी, चंद्रभागेला झुळ झुळ पाणी. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. उभा विटेवरी हात कटेवरी, उभा विटेवरी हात कटेवरी. भजन करीती बार करी, भजन करीती बार करी. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आवडलं का सर्वांना भजन? कोणत्या देवाचं होतं रे भजन? विठोबा देवाचं, विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं, हो की नाही? चला तर आता आपण श्लोक म्हणूया. सर्वांनी पुन्हा ताठ बसा, डोळे बंद करा, उंच श्वास घ्या. घेतला? गणपती तुझे नाव चांगले, आवडे बहु चित्त रंगले. प्रार्थना तुझी गौरी नंदना, हे दयाणी हो श्री गजानना. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा,
गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांनी आता देवाची प्रार्थना केली. आता आपण परिपाठाला सुरुवात करूया. चला माझ्या मागे सर्वांनी म्हणायचे. आठवड्याचे वार 7, आठवड्याचे वार 7, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मराठी महिने 12, मराठी महिने 12, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. इंग्रजी महिने 12, इंग्रजी महिने 12, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मुख्य दिशा 4, मुख्य दिशा 4, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मुख्य ऋतू 3, मुख्य ऋतू 3, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. 5 फळांची नावे. आंबा, चिकू, सफरचंद, केळी, द्राक्षे. फळांचा राजा कोण आहे? आंबा. 5 फुलांची नावे. गुलाब, कमळ, मोगरा, झेंडू, जास्वंदी. फुलांचा राजा कोण आहे? गुलाब. आपलं राष्ट्रीय फूल कोणतं आहे? कमळ. 5 भाज्यांची नावे. वांगे, भेंडी, बटाटा, टमॅटो, कोबी. भाज्यांचा राजा कोण आहे? वांगे. बरोबर. 5 पक्ष्यांची नावे. 5 पक्ष्यांची नावे. गरुड, मोर, चिमणी, पोपट, कावळा. पक्ष्यांचा राजा कोण आहे? गरुड. आणि आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. 5 जंगली प्राण्यांची नावे. सिंह, हत्ती, वाघ, जिराफ, माकड. जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. आणि राष्ट्रीय प्राणी कोणता आहे आपला? वाघ. 5 पाळीव प्राण्यांची नावे. कुत्रा, मांजर, घोडा, गाय, शेळी. 5 रंगांची नावे. 5 रंगांची नावे. लाल, पिवळा, पांढरा, हिरवा, निळा.
वाहनांची नावे. 5 वाहनांची नावे. विमान, रिक्षा, रेल्वे, होडी, सायकल. धन्यवाद.